ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव, सर्व बीड जिल्ह्यातील आणि भारतीय स्वातंत्र्यावरती प्रेम करणारे सर्व नागरिक, आपणा सर्वांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये स्वागत आहे। या ध्वजारोहण सोहळ्याचे प्रमुख सन्माननीय मंत्री महोदय श्री धनंजयजी मुंडे साहेब, कृषी मंत्री महाराष्ट्राचे तथा पालकमंत्री बीड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते अगदी काही क्षणामध्ये हा ध्वजारोहण सोहळा संपन्न होणार आहे। 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, तेव्हापासून 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो। पूर्ण भारतभर हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये आणि थाटामाटामध्ये संपन्न होत आहे। बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या ध्वजारोहण सोहळ्याचे प्रमुख अतिथी मान्यवर मंत्री महोदय सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड यांच्या शुभ हस्ते हा ध्वजारोहण सोहळा संपन्न होत आहे। मंत्री महोदय यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। उपस्थित जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी श्री अविनाशजी पाठक साहेब, जिल्हाधिकारी बीड श्री अविनाशजी बारगळ साहेब, पोलीस अधीक्षक बीड, सर्व मान्यवर मंत्री महोदय यांच्या समवेत उपस्थित मंत्री महोदय श्री धनंजयजी मुंडे साहेब, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड यांच्या शुभ हस्ते हा जिल्हा प्रशासकीय ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। श्रीमान, यहाँ पर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुआ। आगे के लिए आदेश।
आपल्या महाराष्ट्राला देशात सर्वोत्कृष्ट कृषी राज्य बनवणारे कार्यकुशल व्यक्तिमत्व सन्माननीय मंत्री महोदय श्री धनंजयजी मुंडे साहेब, महाराष्ट्राला देशात सर्वोत्कृष्ट कृषी राज्य बनवणारे कार्यकुशल व्यक्तिमत्व नामदार माननीय धनंजयजी मुंडे साहेब, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड हे आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा संदेश देत आहेत. सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब. आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी ध्वजारोहण समारंभात जमलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थिनी तसेच पत्रकार बंधू भगिनीसह जिल्ह्यातील नागरिकांना मी देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक या प्रसंगी शुभेच्छा देतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा सर्व हुतात्म्यांचे तसेच स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी देशाच्या सीमेवर बलिदान दिले अशा सैन्य दलातील सर्व शहीदांना मी या प्रसंगी अभिवादन करतो. विकासाची गंगा प्रत्येकाच्या अंगणी पोहोचली पाहिजे व जनसामान्यांना हे सरकार आपले सरकार वाटले पाहिजे. या भूमिकेतून राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे आणि राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी लोकाभिमुख योजनेची आखणी व अंमलबजावणी राज्यात सुरू केली आहे. राज्यातील प्रत्येक शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, महिला तसेच युवक आणि इतरांना लाभ मिळवून दिला जात आहे. याबद्दल या सर्वांचे मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. राज्यातील 2 कोटीहून अधिक बहिणींना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य मिळवून देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना शासनाने सुरू केली असून पहिल्या 2 महिन्याच्या प्रत्येकी 3000 रुपये अर्थसहाय्य थेट या बहिणींच्या खात्यात राखी पौर्णिमेपर्यंत मिळणार आहे. आपल्या बीड जिल्ह्यात 3,45,000 भगिनी आतापर्यंत पात्र ठरलेल्या आहेत. केंद्र शासनाची उज्ज्वल योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनींना प्रतिवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील राज्यात सरकारने सुरू केली आहे. हे विशेषत्वाने या ठिकाणी सांगावेसे वाटते. दिनांक 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राज्य शासन राबवित आहे. या अंतर्गत आपल्या जिल्ह्यातील 773 लाभार्थ्यांना 43,45,000 इतका लाभ शासनाने दिला आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामापासून 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली. बीड जिल्ह्यात 2023-24च्या खरीप व रब्बी हंगामात मिळून 400 कोटी 24 लाख रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला. यापैकी आतापर्यंत सुमारे 379 कोटी रुपयाचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले असून उर्वरित 21 कोटी रुपये वितरित करणे सुरू आहे. याशिवाय विमा कंपनीने कोणतेही कारण न देता नाकारलेल्या विमा प्रस्ताव मंजूर करून त्याही शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात पीक विमा मिळणार आहे. चालू हंगामात खरीप पिकासाठी 17,14,000 विमा अर्ज सादर करून लाखो शेतकऱ्यांनी यावर्षी 1 रुपयात पीक विमा योजनेचा सहभाग घेतला आहे. वेळोवेळी होणारी अतिवृष्टी, वादळ, वारा, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीच्या भरपाईपोटी गेल्या 2 वर्षात 7,21,607 शेतकऱ्यांना 593 कोटीहून अधिक रकमेची भरपाई थेट त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढावे यासाठी थेट लाभाचा पंतप्रधान किसान सन्मान योजनेसोबतच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 3,89,000 शेतकऱ्यांना 108 कोटी 14 लाख रुपयाचा शासनाचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे. शेतीतील वीज बिलात सवलत म्हणून मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सरकारने जाहीर केली आहे आणि या योजनेमुळे
7.5 HP पर्यंतच्या कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे। त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यास निश्चितच मदत होणार आहे। 2029 पर्यंत ही योजना राबवली जाणार आहे। यंदा चांगल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना उत्पादन वाढीची संधी आहे। याच भूमिकेतून जिल्ह्यात या खरीप हंगामात 3 पट अधिक खताची उपलब्धता करून देण्यात आली। दिवसेंदिवस यांत्रिकीकरण वाढत आहे। याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी जिल्ह्यातील 398 शेतकऱ्यांना 2 कोटीहून अधिक रकमेच्या कृषी यांत्रिकी साहित्याचे वाटप करण्यात आले आहे। सेंद्रिय शेतीचेही महत्त्व लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या परंपरागत कृषी विभाग कार्यक्रमात आपला जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आज असून सध्या 1000 हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे काम सुरू आहे। तसेच राज्य शासनाच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत येत्या 3 वर्षात 21,000 हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणले जाणार आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी संदर्भातील नवे तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री, नवनवीन शोध, शेतीतील आधुनिक व शास्त्रोक्त माहिती मिळावी, तसेच नवनवीन उपकरणे इत्यादी खरेदी करणे शक्य व्हावे यासाठी येत्या 21 ऑगस्ट पासून परळी वैद्यनाथ येथे भव्य असे राज्यस्तरीय 5 दिवसीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। याचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी व शेतीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीने घ्यावा असे आवाहन मी या प्रसंगी करतो। सध्या राज्यात महसूल पंधरवाडा सुरू आहे। या निमित्ताने महसूल विभागाच्या माध्यमातून आपले काम चोखपणे पार पाडणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। महसूल विभागाकडून करण्यात येणारी ई-पीक पाहणी महत्त्वाची आहे। यात ग्रामीण भागातील सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मी या निमित्ताने करतो। नुकतेच कृषी विभागाने मागील वर्षी सोयाबीन व कापसाचा भाव पडल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 2 हेक्टर मर्यादेत हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे। यासाठी कृषी विभागाने निधी उपलब्ध करून दिला असून ई-पीक पेऱ्या नोंद असणाऱ्या सर्व सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी यासाठी पात्र आहेत। या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी बांधवांनी आपल्या गावाच्या कृषी सहाय्यकाकडे संमतीपत्र किंवा सामूहिक नाहरकत देणे गरजेचे आहे। कृषी सहाय्यक बांधवांना देखील उद्यापासून या कामासाठी आपापल्या गावामध्ये पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या सूचना विभागामार्फत देण्यात आल्या आहेत। जिल्ह्यातील महसूल यंत्रणा मजबूत व्हावी यासाठी तलाठी भरती 2023 अंतर्गत 193 पदाची भरती करण्यात आली आहे। यातील 140 जणांना आतापर्यंत नियुक्ती देण्यात आली आहे। त्यामुळे जनतेची कामं गतिमान पद्धतीने होतील अशी मला खात्री आहे। ज्यांचे शिक्षण झाले आहे आणि आता हातात काम नाही अशा युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कामाचे प्रशिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे। यातून रोजगार संधीसह कुशल युवा शक्ती आणि जिल्ह्यात रोजगार वाढणार आहे। जिल्ह्यात गतिमान पद्धतीने विकास व्हावा यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कामे केली जात आहेत। यंदाच्या जिल्ह्याचा आराखडा 884 कोटी रुपयाचा आहे। यातील सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे राहणार आहे। जिल्ह्यात पत्राच्या शेडमध्ये भरणाऱ्या 98 शाळांपैकी आतापर्यंत नियोजन समितीतून 25 शाळांना बांधकामासाठी निधीची तरतूद करून मंजुरी देण्यात आली आहे। उर्वरित शाळांना येत्या काळात निधी देऊन सर्व शाळा पक्क्या बांधकामात रूपांतरित केल्या जाणार आहेत। जिल्हा नियोजन निधीचा वापर कायदा व सुव्यवस्थेसाठी व्हावा यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे। बीडसह परळी वैद्यनाथ माजलगाव येथे 12 कोटी 95 लाख निधी खर्च करून 426 ठिकाणी आधुनिक पद्धतीची सीसीटीव्ही यंत्रणा उभारली आहे। यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल आणि जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यात देखील सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे हे आता जिल्हा नियोजनचे प्रस्तावित आहे। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या अंतर्गत संतश्रेष्ठ भगवान बाबा शासकीय वसतिगृह उभारणी तसेच बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासकीय भवन, अद्ययावत कृषी भवन, कृषी महाविद्यालय, जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे काम यांच्या रूपाने जमिनीवर दिसणारा विकास आकारास येत आहे। या सर्वांमुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे।
परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या सोबतीने जिल्ह्यातील इतर ऐतिहासिक किल्ले तीर्थक्षेत्राचा विकास याकडे सरकारचे लक्ष असून या सर्वांचा विकास करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत। क्रीडा क्षेत्रात आपल्या जिल्ह्याने गगन भरारी घेतली आहे। आपल्या जिल्ह्याचा भूमिपुत्र सैन्य दलातील अधिकारी अविनाश मुकुंदराव साबळे यांनी सध्या पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 3000 मीटर स्टीपल चेस या प्रकारच्या फायनलमध्ये प्रथमच सहभागी होण्याचा मान जिल्ह्याला या पर्यायाने देशाला मिळवून दिलेला आहे। आम्हाला अविनाशचा सार्थ अभिमान आहे। अशा सर्वच खेळाडूंचा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला सार्थ अभिमान आहे। आगामी काळात पायाभूत सुविधांनी समृद्ध, कृषी संपन्न आणि पहिल्या क्रमांकाचा औद्योगिक जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख निर्माण करण्याचा संकल्प आज पुन्हा एकदा नव्याने करूयात। पुन्हा एकदा आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। खूप खूप धन्यवाद सर। स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांचे स्मरण आणि लोककल्याणकारी शासकीय योजनांच्या माहितीसह आपण सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। बीड जिल्ह्यात उत्कृष्ट कार्याबद्दल काम करणारे सर्वांचं कौतुक सुद्धा या ठिकाणी होणार आहे। प्रथमतः पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी जुलै 2024 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी होत आहे। इयत्ता 5वी कुमारी आराध्या संजय जेवे, चिरंजीव सुबोध बालकृष्ण थोरवे, कार्तिकी सुनील चव्हाण, सोहम मनोज भोरे, वीरेंद्र गणेश गिरी, स्वराली अनिल नन्नवरे, राधाराणी उमेश स्कूल अंबाजोगाई या ठिकाणचे आहे। या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो। यानंतर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी शहरी विभाग, त्यामध्ये वसुंधरा प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी यश गगन, सिद्धी कर्डिले, साक्षी तोडकर, सार्थक मुटकुळे, पवन गरसुळे, धनश्री सोनवणे, स्नेहल पांचाळ, आयुष शिंदे, वृषाली मुळे, सुरभी हजारे या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान संपन्न होतो। पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी शहरी विभाग, वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी आणि प्रमोद महाजन न्यू इंग्लिश स्कूल अंबाजोगाई या दोन्ही शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान आणि अतिथी श्री धनंजयजी मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी ग्रामीण विभाग, यामध्ये चिरंजीव महेश उगलमुगले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोतन याचा सुद्धा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी ग्रामीण विभाग, महेश अशोकराव उगलमुगले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोतन याचाही सन्मान संपन्न होतोय। आणि या विद्यार्थ्यांसोबतच बीड जिल्ह्याचा अभिमान आपल्या बीड जिल्ह्यातील मांडवा गावचे खेळाडू श्री अविनाश साबळे यांनी बीड पासून तर नुकत्याच फ्रान्स येथे संपन्न झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीमध्ये धडक मारत देदीप्यमान नेत्रदीपक कामगिरी केली, त्याबद्दल अविनाश साबळे यांच्या कुटुंबियांचा सुद्धा सन्मान संपन्न होतोय। अविनाश साबळे यांचे वडील श्री मुकुंदजी साबळे आणि त्यांचा भाऊ योगेश साबळे यांचा सन्मान प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो। श्री मुकुंद साबळे, अविनाश साबळे यांचे वडील शेतकरी कुटुंबातील हा अविनाश साबळे अगदी बीड जिल्हा मांडवा तालुका आष्टी जिल्हा बीड या गावचा हा खेळाडू याने बीड जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावरती नेलेलं आहे आणि त्याबद्दल प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतो। तसेच जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरती स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि 2023-24 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा शिरूर यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागातून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे। त्याबद्दल त्या शाळेचा सुद्धा गुण गौरव या ठिकाणी करण्यात येत आहे। जिल्हा वाहतूक शाखा बीड यांच्या वतीने राबवण्यात येणारा भारत सरकारचा स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम हा राबवण्यात येतो। विद्यार्थ्यांमध्ये कायद्याची जनजागृती झाली पाहिजे यासाठी हा कार्यक्रम असतो। त्याचे नोडल ऑफिसर म्हणून विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक शेख उस्मान, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पारखे या सर्वांच्या मदतीने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। त्याबद्दल जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शिरूर कासार यांचा सन्मान संपन्न होतो। तसेच गडचिरोली व गोंदिया हे नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारकरित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेले पोलीस अधिकारी यांनी विहित कालावधी पूर्ण केल्याबद्दल त्यांना विशेष सेवा पदक घोषित झालेलं आहे। त्याबद्दल बीड जिल्ह्यातील अधिकारी यांचा सुद्धा सन्मान होतोय। पोलीस उपनिरीक्षक आनंद बबरूवान जाधव नक्षलग्रस्त भागात सेवा दिल्याबद्दल विशेष सेवा पुरस्कार प्रदान झालेला आहे। त्याबद्दल श्री आनंद बबरूवान जाधव यांचा सन्मान संपन्न होतोय। पोलीस उपनिरीक्षक श्री अप्पासाहेब रमेशराव रोकडे, पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब रमेशराव रोकडे यांना सुद्धा विशेष सेवा पदक घोषित झालेलं आहे। पोलीस उपनिरीक्षक संजय रामराव कुकलारे, पोलीस उपनिरीक्षक श्री संजय रामराव कुकलारे यांना सुद्धा विशेष सेवा पदक प्राप्त झालेलं आहे। त्याबद्दल त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होतोय। पोलीस उपनिरीक्षक अर्जुन गोलवाल, पोलीस उपनिरीक्षक श्री अर्जुन गोलवाल यांना सुद्धा नक्षलग्रस्त भागात सेवा दिल्याबद्दल विशेष सेवा पदक घोषित झालेले आहे। त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनामध्ये शासकीय विभागात निवड झालेले उमेदवार यांना नियुक्ती आदेश या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहेत। शुभम किशोर वाकडे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड, वैभव सुनील गवते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय बीड, श्री ऋषिकेश सुधाकर टाप, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बीड, या सर्वांच्या बीड जिल्ह्यातील अनमोल असे कार्य करणारे सर्व उत्कृष्ट कार्य करणारे विद्यार्थी अधिकारी सर्वांच्या पाठीवरती कौतुकाची थाप सन्मान आणि अतिथी मंत्री महोदय धनंजयजी मुंडे साहेब, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड यांनी सर्वांच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिलेली आहे। राहू दे बसवायची गरज नाही, उभा राहू दे, व्यवस्थित उभा राहू दे बेटा, उभा राहा, चांगलं वाटतं। जा एक पटकन नक्कीच्या कौतुकाच्या थापीनंतर उत्कृष्ट कार्यासाठी सर इकडे बघा, देसाई सर्व विभागातील अधिकारी आणि बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एक चालना मिळणार आहे। बीड जिल्ह्यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक सन्माननीय अतिथी यांनी केलेलं आहे। आणि या ठिकाणी उदयला पुढे घ्या कायच करा चला बाकीच्या साईडने
या ध्वजारोहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले हो 78 स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी तसेच देशातल्या 140 कोटी जनतेला मी 15 ऑगस्टच्या भारत स्वतंत्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली त्या सर्वांना मी मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो. या भारताची सीमा संरक्षित राहावी यासाठी ज्या शहीदांनी आपलं जीवाचं बलिदान दिलं त्या सर्व शहीदांना सुद्धा मी विनम्रपणानं या ठिकाणी अभिवादन करतो. आज या ठिकाणी ध्वजारोहण करत असताना मी सविस्तर बीड जिल्ह्याच्या एकूण विकासाच्या संदर्भात आणि महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विविध योजनेच्या संदर्भात आपल्या सर्वांच्या समोर स्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी विविध योजना त्याचे लाभार्थी आणि जे लाभार्थी आहेत त्यांना काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी सोडवण्याच्या बाबतीत सुद्धा माझ्या बोलण्यातून उहापोह या ठिकाणी झालेला आहे. माझं निवेदन या ठिकाणी संपलेलं आहे. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो त्या माझ्या या माध्यमाच्या प्रतिनिधींना सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक लाडक्या बहिणीचे पैसे पडलेले आहेत अकाउंटवरती कसं पाहताय त्याकडे राज्यामधल्या काही आपण कसं पाहताय तेच मला पाहिजे आहे. नाही पण तुम्ही काय प्रतिक्रिया असेल? नाही आपली प्रतिक्रिया यापूर्वी माध्यमांची अशी होती की पडतेल का नाही पडतेल, फसवी का फसवी काय कसं. तर आता या ठिकाणी आपलं समाधान झालंय की आज कुठेतरी एक आपण चेक करतो तर त्या चेक करण्यामध्ये लाडक्या बहीण योजनेमध्ये पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आणि रक्षाबंधनाच्या पूर्वी 2 महिन्याचे म्हणजेच 1500 प्लस 1500 असे 3000 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये या महाराष्ट्रातील 2 कोटी भगिनींना या योजनेचा फायदा प्रत्यक्ष होणार आहे. लाडक्या बहिणींनी हे पैसे तात्काळ काढून घ्यावेत अन्यथा भाजपचे लोक हे पैसे परत घेतील असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. सरकारचं काही सांगता येत नाही. एक लक्षात घ्या की कुणी काय बोलावं मला काही या बाबतीत बोलायचं नाही. पण एखादी योजना ज्यावेळेस सरकारची असते सरकार आलं गेलं तरी ती योजना मात्र कायम राहते. लाडक्या बहीण योजनेने एवढं का विरोधकांचं पोटसूळ उठावं हे मला काय आणखीन कळालं नाही. खरं तर या लाडक्या बहीण योजनेमध्ये जर 2 कोटी महिलांना 1500 रुपये महिन्याला मिळत असतील तर कितीही मोठा कठोर विरोधक जरी असला तरी त्यांनी येऊन या योजनेचं स्वागत करणं माझ्यासारख्या सकारात्मक राजकारण करणाऱ्याला वाटतं. मीही 5 वर्षे राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो पण एखाद्या सरकारने चांगली योजना आणली तर त्या चांगल्या योजनेचे अभिनंदन आणि आभार सुद्धा सरकारचे आम्ही मानलेले टीका करण्याच्या ऐवजी. त्यामुळे माझा विरोधकांना सुद्धा एवढीच विनंती आहे की आपल्या या छोट्याशा संभ्रम निर्माण करणाऱ्या वक्तव्यामुळे असंख्य महिला ह्या तुमच्या वक्तव्यामुळे या ठिकाणी या लाभापासून वंचित राहतील. आपलं सुद्धा कर्तव्य आहे या महाराष्ट्राचे सुजाण नागरिक या नात्यानं आणि लोकप्रतिनिधी या नात्यानं की आपणही या लाडक्या बहीण योजनेमध्ये आपलंही योगदान द्यावं आणि आपल्या माध्यमातून सुद्धा लाडक्या बहीण योजनांचे मध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढवावी. कॅबिनेट बैठकीमध्ये अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती आहे. नगर विकास विभागाच्या फाईलवर वाचल्याशिवाय सही होत नाही. तसंच मी आता अर्थ खात्याच्या फाईलवर सुद्धा करेल असं मुख्यमंत्री म्हटलं. हे मी काही कुठं ऐकलेलं नाहीये. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी स्वतः होतो. आता मी स्वतः असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्या न झालेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात म्हणजे हे कमालच आहे. स्वाभाविक आहे तुम्हाला सुद्धा अशा बातम्या दिल्याशिवाय तुमच्याही प्रत्येक चॅनलचा टीआरपी आणि टीआरपी सोबत ऍडव्हर्टाईज या सगळ्या ज्या काय जोडल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्यालाही महत्व प्राप्त होत नाही. पण खरं सांगतो असा कुठलाही प्रकार त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला नाही. सुप्रियाच्या समोर मी पत्नीला उभा केलं ही माझी चूक होती असं अजितदादांनी म्हटलं. दादांनी जे बोललेत हे दादांचं वक्तव्य त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे.
त्यामुळे आता मला त्याच्यावर तर अधिकचं काय बोलायचं नाही. बीड जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीसांची पदभरती सुरू आहे, परंतु याला पुरेशी प्रसिद्धी न देताच ही भरती प्रक्रिया केल्याचा आता आरोप केला जातोय. अगदी कुठली जाहिरात नाही दिली, कुठली प्रेस नोट न काढता ही भरती सुरू आहे. बघा, विदाऊट जाहिरातीचं कुठली भरती होऊ शकते असा माझा समज आहे. हे जाहिरात देऊनच झालेले आहे. आता प्रसिद्धी याची करायला पाहिजे होती, हा जो विषय आहे ते आता ते प्रसार आणि प्रसिद्धी त्या विभागाच्या मार्फत होणं आवश्यक आहे. ते जर कमी पडले असतील तर त्या बाबतीत मी लक्ष घालेल. पण ज्या ठिकाणी ॲडव्हर्टाईज देणं, गावामध्ये याची माहिती मिळणं, गावातून असंख्य अर्ज येणं आणि त्या अर्जातून निवड होणं आणि त्या निवड प्रक्रियाची 5 तारखेपर्यंत नियुक्तीपत्र देणं इथपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही बगर प्रसिद्धीची आणि बगर ॲडव्हर्टाईजची होऊ शकत नाही असा माझा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून समज आहे.